नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव केवल लहरिया. आजचा आपला टॉपिक जो आहे तो आहे समानार्थी शब्द. एम पी एस सीसाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि आपण एकासोबत अनेक म्हणजे 2-3 वेगळे समानार्थी शब्द घेणार आहे. तर खूप जास्त महत्त्वाचा टॉपिक राहणार आहे एम पी एस सीच्या एक्झामसाठी आणि ज्या काही महाराष्ट्र स्टेटच्या एक्झाम होतात त्याच्यासाठी. तर वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया. सकाळी मस्त जे कचरा गाडी आहे त्यात मोदीजींचा आवाज सुरू आहे, तो गाण्याचा स्वच्छ भारत का इरादा. तर त्याच्यासोबतच आपण आज आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत. तर चला वेळ वाया न घालवता आपण चालू करणार आहोत आणि आपण आज एकाच टॉपिकमध्ये पूर्ण समानार्थी शब्द पाहणार आहोत. तरी होऊ शकतात पार्ट 2 होऊन जातील मधात. तरी चला स्टार्ट करूयात. सगळ्यात पहिले अ पासून चालू करणार आहोत आपण जसं अल्फाबेट असतात ना डिक्शनरीत ABCD, तसं आपण अ आ इ पासून सुरू करणार आहे. सगळ्यात पहिले याच्यात अंगकाठी. अंगकाठी म्हणजेच अंगबाधा, अंगयष्टी आणि शरीरयष्टी. आपण म्हणतो ना एखाद्याची अंगकाठी खूप चांगली आहे बा, हा म्हणजे हाल हड्डीला चांगला आहे, डब्बर रोटी आहे बा एखादा, त्याला म्हणतो अंगकाठी. अंगविक्षेप. अंगविक्षेप म्हणजे हातभाव, हातवारे. कोणाकोणाचे हातवारे, अंगविक्षेप, हावभाव खूप छान असतात, म्हणजे मुलींचे शक्यतो, म्हणून मुलं त्यांच्या प्रेमात पडत असतात. अंगार. मी म्हणजे थोडा मला मधात असं जोक करायची सवय आहे, तर चालून घ्या थोडंसं. कॉमेडियन आहे तू बाई, समजलो अभि, म्हणजे आपली शिकवण्याची पद्धतच तशी आहे. अंगार. अंगार म्हणजे विस्तव, निखारा, इंगळ. आता अंगार तर सगळ्यांनाच माहीत आहे, त्याला काय निखारा म्हणतात, इंगळ म्हणतात. कोणाकोणाला अंगार होते, कोणाकोणाला पाहून चांगलं दिसत असलं तर. अंजली. अंजली एका मुलीचं नाव आहे, एकदम छान. त्याचाच अर्थ होते ओंजळ, म्हणजे हाताची ओंजळ असते ना ज्यात पाणी वगैरे घेतो आपण, त्याला म्हणतो ओंजळ. अंत. अंत तर सगळ्यांना माहीत असायला पाहिजे ना, शेवट, समाप्ती, मृत्यू आणि अखेर. अंतःकरण म्हणजे एखादा माणूस बस मरायला टेकलेला आहे किंवा त्यालाही म्हणतो आपण अंतःकरण आहे, किंवा अंतर्याम, हृदय, मन, म्हणजे शरीराच्या आतमध्ये ज्या ज्या गोष्टी असतात त्यांना हृदय, मन, अंतःकरण असं म्हणतात. अंतर. स्थलावकाश म्हणजे किती वेळ चालायचं आहे ते. कालावकाश, खंड, यालाच फरक म्हणतात. विपरीतपणा, भेदभाव, तफावत आणि मन. अंतर्धान. त्यानंतर अंतर्धान म्हणजेच अदृश्य किंवा लुप्त, गायब म्हणतो ना आपण हिंदीत तसं. अंतर्भेदी. घरभेद्या फितूर. आपण म्हणतो ना घरभेदी म्हणजे घर का भेदी लंका धाय, असा घर का भेदी लंका धाय. भेदी म्हणजे घरभेद्या म्हणजे घर फोडणारा, फितूर, तेरा फितूर अब तो चढ गया रे, म्हणजे आता याचं ना सोडवणार आहे, पुरीचा नान लागला म्हणजे. त्याच्यानंतर पहा अंदाज. अंदाज आपला कसा, कयास, तर्क. अंदाज म्हणजे काय, तरास लावणे, तर्क लावणे. अदमास, अटकळ आणि अनुमान, एखाद्या गोष्टीचा अनुमान लावणे. अंधार. अंधेरा कायम रहेवाला आपला. काळोख, तिमीर, अंधकार आणि तम, हे सगळे अंधारचे समानार्थी शब्द आहेत. अंधेर नगरी. अंधेर नगरी म्हणजे एखाद्या ठिकाणी राज्याची म्हणजे खूप सारे जुलूम चालू आहेत प्रजेवर, त्यालाही म्हणतात अराजकता, बेबंदशाही किंवा बजबज पुरी. अंतरिक्ष. आकाश, आतील बाजू. अंतरिक्ष आकाशानं आतील बाजूलाही आपण अंतरिक्षच म्हणतो. अकंटक. अकंटक म्हणजे निष्कंटक, संकटरहित, अजातशत्रू, निर्विघ्न, म्हणजे ज्याला संकटरहित म्हणजे एखादा माणूस जो आहे फुल जास्त सिक्युरिटी आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं संकट येऊ शकत नाही, त्यालाच अजातशत्रू किंवा निर्विघ्न असं म्हणतात. अकट. आग्रही, हट्टी, चिकट, चिपकू, चेंगटे, हेक्केखोर, हेक्कट, याला म्हणतो आपण अकट. अकट म्हणजे आग्रही, हट्टी, चिकट, चेंगेर, हेकेखोर, हेकट. अकटोविकट. अकटोविकट म्हणजे प्रचंड, खूप मोठा, अवाढव्य, बेढब, अगडबंब, याला म्हणतो अकटोविकट. किंवा भयभद्र, भयानक. भयभद्र, भयानक. अक्राळ, विक्राळ, अत्यल्प. त्याच्यानंतर अक्कड. ऐट, डौल, नखरा, दिमाग, गर्व, ठसका, रुबाब, तुरा, घमंड, पीड, अवडंबर, याला म्हणतात अक्कड. एखाद्या गोष्टीची अक्कड दाखवणे. अक्कड कशी, ऐट, डौल, नखरा, दिमाग, गर्व, ठसका, रुबाब, तोरा, घमंड, पीड, अवडंबर. अकांचन. अकांचन म्हणजे निष्कांचन, निर्धन, ज्याच्याकडे पैसे नाही, गरीब, त्यांनाच दिन म्हणतात, त्यांनाच अकिंचन म्हणतात. निराश्रित, दिनवाणा, लाचार,
कफलक, रंक, भणंग, विपन्न, कंगाल किंवा आक्तिक. आता ज्याही गोष्टी अकांचन म्हणजे निर्धन गरीबशी रिलेटेड येतात त्या सगळ्या अकांचनमध्ये येतील. अकृत्रिम, कृत्रिम म्हणजे आपण मानव निर्मित, आणि अकृत्रिम म्हणजे मानवाने निर्मित नाही केलं, म्हणजे ते कोणतं आहे, नैसर्गिक, सहज, खरे, स्वाभाविक आहे बा, अंगीभूत आहे बा, स्वयंभू आहे म्हणजे देवाकडून आलेले. त्यानंतर अखंड. अखंड काय असतात, अभंग, सलग म्हणजे एका मागोमाग एक म्हणजे तुटका न होता, एकसंघ, अविच्छिन्न, संपूर्ण, अख्ख्या जगात म्हणजे पूर्ण एक सोबत, अक्षत, हे सगळे अखंडचे. अगडबंब, अगडबंब आता याच्या पहिलेच आपला आलेला. अगडबंब म्हणजे अतिशय मोठासाठी होतं. लठ्ठ, धिप्पाड, अवजड, गडशीळ, भारी, स्थूल, बोजल, जड. आपण म्हणतो ना का अगडबंब आहे बे यार तू, अगडबंब म्हणजे खूप मोठा, लठ्ठ, धिप्पाड, अवजड, गडशीळ असं होते. अगत्य, अगत्य म्हणजे आस्था, एखाद्या गोष्टीची आस्था असणे, आपुलकी असणे, प्रार्थना असणे, आपुलकी, कळवळ, कळकळ, काळजी आणि आवर्जून कोणाला तरी भेटण्याची इच्छा असणे, म्हणजे एखादी मुलगा मुलीला भेटण्यासाठी कसा अगत्य असतो ना. अग्र, अग्र म्हणजे एखाद्या गोष्टीचा एक्स्ट्रीम एंड म्हणजे टोक किंवा कळस, वरचा शेंडा किंवा दशी, अंचडी, आगरडा, अरोसा, श्रेष्ठ, कळस, शिरोभाग, उच्च, प्रथम स्थान, उच्च आणि प्रथम स्थान. त्यानंतर अगाध, अगाध म्हणजे एकदम एक खोल, समुद्र वगैरेला अगाध म्हणतात. अथांग, गहन, खोल, अमर्याद, अपार, गंभीर, प्रगाढ आणि अगम्य. अगाध म्हणजे एकदम खोल, अथांग, गहन, खोल, अमर्याद, अपार, गंभीर, प्रगाढ, अगम्य. अग्रणी, अग्रणी म्हणजे आपण म्हणतो ना एखादा राज्य अग्रणी आहे बा हे उत्पादनात, त्याला म्हणतात मुख्य म्हणजे नायक, सगळ्यात जास्त काम करणारा. मार्गदर्शक, पुढारी, नेता. अज्ञा, अग्रेसर, अर्ध्वर्यू, अग्रवर्ती, अग्रिम. अग्नी, आता अग्नी तर कोणाला माहीत नाही रे बा. विस्त पावक, वनी, विस्त पावक, वना, वनात जो लागते ना तो वनवा, वनी. वैश्वानर, आग, आगेल, हुताशने, ज्वाला, अंगार, वडवानल, वनवा, जाळ, अग्निशिखा, अग्निशिखा. अघ, पाप, दोष, गुन्हा, अपराध, अधम. अघ म्हणजे काय होते, पाप, दोष, गुन्हा, अपराध, गधम. त्यानंतर आहे अघटित. अघटित म्हणजे काय बा, जे झालंच नाही बा आतापर्यंत. असंभाव्य, विलक्षण, लोकोत्तर, अपूर्व, नवलपूर्ण, चमत्कारिक, अद्भुत. आपण म्हणतो ना अघटित म्हणजे जे न होणारी घटना कोणीतरी करून टाकली तर आपण म्हणतो वा अद्भुत, अजब, अभूतपूर्ण, वा वा का खतरनाक केलं, याला म्हणतात अघटित. अघोर, आता तुम्ही शिकले असताना अघोरी विद्या असते बा, ते बाबा लोक असतात ना अघोरी, त्यांच्यापासून हा शब्द अघोर म्हणजे घाण, खतरनाक, चुकीची गोष्ट. जसं अचाट, भयंकर, अमंगल म्हणजे जे मंगल नाही आहे ते. भीतीदायक म्हणजे अघोरी लोक भीतीदायक असतात ना, राक्षसी प्रवृत्ती असते त्यांची, वाईट असतात, दारुण असतात, असुर असतात ते, गर्हनीय असतात. अचपळ, खोडकर, चंचल, तरतरीत, चैतन्यपूर्ण आणि गतिमान, यांना म्हणतो आपण अचपळ. त्यानंतर पाहू वाह्यात, अचरट. अचरट म्हणजे वाह्यात लोक, वाह्यात, अयोग्य, अविचारी, वात्य, बावळट, खोडकर. तुमच्या जीवनात असतील ना असे तुमचे मित्र सगळे, आपल्या जीवनात तर सगळे असेच पोट्टे आहेत बा मित्र. वाह्यात, अयोग्य, अविकारी, वात्य, बावळट आणि खोडकर. अचाट, अचाट म्हणजे खूप, फार, अतिशय असं. अचाट म्हणजे फार, अतिशय, विलक्षण, फाजील, भलतेच, अजब, अमानवी, अतिमानवी, बेफाट, बेशुमार, पराकोटी. त्यानंतर अचानक, अनपेक्षित. अचानक म्हणजे एकदम अचानक होऊन जाणं, अनपेक्षित ज्याची अपेक्षा नसणं, अकस्मात, एकाएकी होणं. औचित्य, आकस्मिक, अकल्पित, ज्याची कल्पनाच नव्हती, अकल्पित.
कर्म धर्म संयोग म्हणजे कर्मानुसार धर्मात तुमच्या संयोगाने अभावित म्हणजे ज्याची इच्छा काही आशाच नव्हती बा डायरेक्ट झालं. अचेतन जड, चेत म्हणजे एकदम फास्ट आणि अचेत म्हणजे जड. अचेतन चैतन्यरहित, जड लोक कसे चैतन्यरहित असतात निर्जीवासारखे. प्राणरहित चैतन्यहीन, निष्प्राण ज्याचे प्राणच नाही आहे. निपच्चित निचेष्ट ज्यांच्या चेष्टाही होत नाहीत. अछोडा म्हणजे धरून ठेवणे एखाद्या गोष्टीला. आता धरून ठेवण्याचं काम कोण करते? दोर झाला, चाबूक झाला. कासरा, दोर, चाबूक. दावण, दावे, लगाम घोड्याला बांधलेली असते ना. लस्सी, नाडा ही अछोडा असते ना, धरून ठेवते ना. हां. वादी, रंजू, शुंभ, प्रत्यंचा म्हणजे धनुष्याला जे बांधलेले असते ते प्रत्यंचा. चला ठीक आहे. अजंगम स्थावर न हलणारे किंवा अचल. स्थावर नाड्यावरच लक्ष अडलेलं वाटतं तुमचं. अबे नाडे पैजाम्याचे असतात, कशाचे सगळ्याच गोष्टीचे असतात. अजंगम म्हणजे स्थावर म्हणजे न हलणारे म्हणजे अचल म्हणजे न हलणारे अजंगम. त्यानंतर अजर म्हणजे जे मरू शकत नाही कधीच मरू शकत नाही म्हणजे वृद्धत्वहीन म्हणजे ज्यांना बुढापा येत नाही. शाश्वत जे मरतच नाहीत. अविनाशी जे मरू शकत नाहीत. चिरतृण म्हणजे कापले फारले तरी काही होत नाही त्यांना. अजस्त्र म्हणजे एखादे असं खूप मोठा असणं, मोठा, प्रचंड, विस्तृत. अवाढव्य एकदम महाकाय, अगडबंब, स्थूल. जसं अजिंक्य म्हणजे ज्याला कोणी हारू शकत नाही तो, त्यालाच म्हणतो आपण दुर्भेद. दुर्लभ्य, अजेय, अपराजित म्हणजे जो कधीच हारत नाही अजिंक्य. अदम्य, दुर्दमनीय, अजित, अमोघ म्हणजे जो कधी हारत नाही तो अजिंक्य. अटकर म्हणजे बांधेसूद. अटकर म्हणजे काय? बांधेसूद, नीटनेटका, हट्टी, प्रमाणबद्ध, नीटस, सुबक, अटकसर. अटकळ अजमास, अंदाज, तर्क, नियम, रूढ. अजमास, अंदाज, तर्क, नियम, रूढ. रीत, भाकीत, ठोकताळा, आडाखा, स्थूलमान, होरा. अटकळचा अजमास, अंदाज, तर्क, नियम, रूढ, रीत, भाकीत, ठोकताळा, आडाखा, स्थूलमान, होरा. त्यानंतर अटकाव म्हणजे एखाद्या गोष्टीला अटकावणे किंवा त्याच्यात अडथळा निर्माण करणे. जसं अटकाव म्हणजेच अडथळा. प्रतिरोध म्हणजे रेजिस्ट करणे. अडकाठी म्हणजे कोणाला तरी जाणांना अडवणे, शरीराला अडवणे. प्रतिबंध लावणे, मज्जाव, जाऊ न देणे. अडसर अडवून ठेवणे. व्यत्यय अटकाव करणे. अवरोध म्हणजे जाण्यास रोखणे. खळ मनाई करणे. हरकत दाखवणे, हा मला हरकत आहे बा. अडवणूक अडवून मारणे कोणाला, बाधा आणणे कोणाच्या कामात. पेच म्हणजे डावपेच खेळणे की न गेला पाहिजे म्हणून. खोळंबा आणि अटक करणे म्हणजे पोलीसवाले जे अटक करतात ते वाली अटक. अट्टहास म्हणजे काय? आग्रह करणे एखाद्या गोष्टीचा. आग्रह म्हणजे एखाद्या गोष्टीचा आग्रह करणे की धरून ठेवणे तेच गोष्ट. हे का मोठ्याने आपण आग्रह करतो ना, जाय नाही बा, नाही जाऊ देत मी तुले, हा आग्रह आहे. हसणे, मोठ्याने हसणे आग्रह करून. अट्टहास किंवा आक्रोश दाखवणे. त्याच्यानंतर अटंग म्हणजे अवाढव्य, अफाट आणि विस्तीर्ण. आठवण कोणाला बा, आठवण नाव तर तुम्हाला आठवण आली असेल आतापर्यंत. म्हणजे ध्यान म्हणजे कोणाचं स्मरण येणे, म्हणजे कोणाची आठवण स्मृती असणे, कोणाची धारणा करणे, याला सुद्धा आपण आठवण. नेहमी पोरीचीच आठवण नाही राहत पुट्टे, बाकीच्या आठवणी असतात. जसं आठवर म्हणजे अविवाहित. जसे तुम्ही आहे ना सगळे अविवाहित, त्याला म्हणतात अविवाहित. ज्याला जॉब नाही लागत ना ते राहतात आठवर म्हणजेच अविवाहित. अडक म्हणजेच काय होते? आडनाव, कोणाचं तरी आडनाव आहे ना. जसं मी केवळ लहरी, आता लहरी माझं आडनाव आहे. कुलनाम त्यालाच काय म्हणतो आपण, माझं जे कुल आहे त्याचं नाव कुलनाम. किंवा उपनावही म्हणतो त्याला, म्हणजे उपनाव. केवलवर कोणाला समजलं नाही, काहून केवल, तर मी सांगेन अबे मी लहरियाचा केवल आहे बा, ते झालं उपनाम. अडगा म्हणजे अडाणी,
अशिक्षित, अज्ञ. जर तुम्ही शिकले नसते तर काय राहिले असते? अडगा. म्हणजेच काय? अडाणी, अशिक्षित आणि अज्ञ राहिले असते. अडबंड. अडबंड म्हणजे काय? अडबंद म्हणजे काय असते? आता अडबंद म्हणजे करदोडा जो आपण कमरेवर बांधतो ना त्याला म्हणतो अडबंद. तर कटीसूत्र, करदोडा, करदोडा, करधनी, करदोटा याला अडबंद म्हणतात. अतिथी, अतिथी देवो म्हणतो आपण. अतिथी तुम कब जाओगे पिक्चर आहे एवढा मोठा. म्हणजे पाहुणा म्हणजे थोड्या वेळेसाठी आपल्या घरी आलेला, ते सगळे अतिथी. पांथस्थ, अनाहूत मनुष्य. अनाहूत मनुष्य म्हणजे असाच कोणतरी आलेला. अभ्यागत किंवा सोयरा सायरा जे असतात ना तुमचे त्याला म्हणतात आपण अतिथी. अतिरेक, एखाद्या गोष्टीचा आपण म्हणतो ना खूप अतिरेक झाला बा, म्हणजे बेशुमार खर्च झाला पैसा. कळस, पराकाष्ठा झाली बा, अमर्याद खर्च झाला, त्याला म्हणतो अतिरेक म्हणजे नाचुडावणे. अत्यंत, अत्यंत म्हणजे आता अत्यंत कोणाला माहीत नाही बा. जसं तुम्ही तिच्यावर एकदम अत्यंत प्रेम करता म्हणजे अतिशय प्रेम करता, असंख्य वेळा तिला काही ना काही म्हणत असतात. अमितही त्यालाच म्हणतात अमित. अगणित, अगणित म्हणजे त्याचं गणित होत नाही, इन्फिनिटी आहे ते. अपरिमित, मोजतानीत, अपार, सगळ्या जगाच्या पार. असीम म्हणजे खूप, पुष्कळ, अमर्याद, अपरंपार प्रेम आहे, अफाट प्रेम आहे तुमचं. अबे समजलं किती प्रेम आहे? आता किती वेळा सांगसान. अतिरेक म्हणजे समजलं. अतिरेक म्हणजे खूप जास्त प्रेम असणे. अथवा, अबे म्हणजे खूप जास्त प्रेम असणे तर आपलं आहे ना हे. अथवा, अथवा म्हणजे अगर, वा किंवा ते. म्हणजे समजा तिनं लग्न तुमच्यासोबत नाही केलं, मग अथवा काय करसान? अगर दुसरी भेटली किंवा ते किंवा ते, ते किंवा ते. अथिमाय, अथिमाय. आता याच्यात काय सांगू का मी? बायल्या आणि नामत. हा बायल्या शब्दच कसा आहे का? म्हणजे नॉर्मल मी आता थोडा हिंदी बोलत असतो तर त्यात हिजडा वगैरे म्हणतात, पण हा शब्द मला काही बरोबर वाटला नाही का? बायल्या नामत कोण म्हणते बे असं? बजावू द्या. अथिलेपणा, अथिलेपणा म्हणजेच काय होते? एखाद्या गोष्टीचा थोर माणूस असणे, थोरपणा. अथिलेपणाच म्हणजे काय होते? थोरपणा म्हणजे भाग्य एखाद्याचं, म्हणजे एखाद्याचं सामर्थ्य दाखवणे. अध, अध म्हणजे आपण म्हणतो ना चहा दे बा अर्धा दे, तर अध म्हणू शकता तुम्ही त्याला. अध म्हणजे अर्धा किंवा निम्मा, अर्धा कर, पगार अर्धा भेटना आता कोरोनात, याला म्हणतात अध. त्याच्यानंतर पहा अद्भुत. अद्भुत म्हणजे अपूर्व, आश्चर्यकारक, चमत्कारिक, विलक्षण. अबे अद्भुत झालं ना आपलं, म्हणजे खूप खतरनाक काम करणे. अद्वातद्वा, अद्वातद्वा म्हणजे खूप जास्त होते. विसंगत किंवा असंबंध किंवा भरमसाठ. विसंगत म्हणजे वेगळा वेगळा असणे, असंबंध संबंध नसणे, भरमसाठ. अधःपतन, अधःपतन म्हणजे खाली पडणे. अधःपतन, पतन झालं बा. आपण तुम्ही कधी त्या ॲड वगैरे वाचल्या का? जाऊ द्या आता. खाली पडणे, आता समजा जे काही समजायचं असेल ते. अधःपतन, मला पतनवरून आठवण आलं. अधःपतन म्हणजे खाली पडणे होते आणि त्यालाच म्हणतो नरकात जाणे, म्हणजे खाली पडून नरकात जाणे. अधम, अधम म्हणजे एखादा लिच्चळ माणूस, सरळ सरळ म्हणजे नीच, हलका आहे, शूद्र आहे, क्षुल्लक आहे, दुष्ट आहे, अधर्मी आहे, त्याला म्हणतो आपण नीच माणूस, त्याला अधम म्हणतो. जसं म्हणतो ना आपण नराधम, तर ते नराधम असतात म्हणजे ते बोगस माणसं असतात, काही गलत कामं करतात ते. अधमर्ण, याचा अर्थ काय पहा? अधमर्ण म्हणजे एखाद्या गोष्टीचा कर्जदार, ऋणी, देणेदार, म्हणजे ज्याच्याकडे तुमचे काहीतरी पैसे बाकी आहेत त्याला म्हणतो आपण अधमर्ण. कर्जदार, ऋणी किंवा देणेदार. अधांतरी, अधांतरी म्हणजे अंतराळ विरात, म्हणजे ते पहा हवेत. अधांतरी म्हणजे त्याला आधारच नाही आहे कोणाचा. आता ते हवेत असू शकतात, एक तर अंतराळात आधार नाही राहत, एक तर निराधार, एक तर ज्याला काही आधार नाही येतो निराधार, एक तर निरालंब, दुसरा अवलंबून नाही येतो, एक तर त्रिशंकू स्थिती. त्रिशंकू स्थितीला आपण काय म्हणतो? अधांतरी. हे पहा असं चालू आहे बा आता मोदीजीचं खपाळ गाड्या फिरवणं. कोरोना आहे, कोरोना आहे, कोरोना आहे, तर मग बाहेर निघू नका तुम्ही. अधाशी, अधाशी म्हणजे एखाद्या गोष्टीचा हावरा माणूस म्हणतो आपण, लोभी म्हणतो. अधाशी म्हणजे हावरा, लोभी, खादाट, हापापलेला म्हणजे जो खूप दिवसाचा भुकेला आहे. बहुभिक्षित, बुभुक्षित, हलकट आहे बा. अधोळ आहे एखादा, म्हणजे एकट चहासाठी बसलेला आहे म्हणजे त्याला हलकट म्हणतो ना आपण, तसं त्याला म्हणतात अधाशी. अधिकार, आता अधिकार कोणाला सांगू? जसं तुमचा तिच्यावर अधिकार आहे, म्हणजे सत्ता आहे, तुमची सत्ता आहे, ते तुमची जबाबदारीची जागा आहे, ते तुमची जबाबदारी आहे, ते
प्रभुत्व आहे तुमचं तिच्यावर, म्हणजे तुम्ही तिला इम्प्रेस केलेलं आहे. हक्क आहे तिच्यावर, अंमल आहे, तुमचा ताबा आहे तिच्यावर, हुकूमत आहे, अधिपत्य आहे. आता तिच्यावर म्हणजे असं समजू नका की मी पोरीबद्दलच बोललो, बाकीच्या काही गोष्टी असू शकतात बा. जसं तुमचं स्वामी आहे, तुम्ही तिचे स्वामी आहे, प्रभुसत्ता आहे, तुमची प्रभुता आहे तिच्यावर, त्याला म्हणतो आपण अधिकार असणे. अबे राहील ना अधिकार, प्रेम करेल आणि तुम्ही तिच्याशी, मग अधिकार तर ठेवाच लागेल तिच्यावर. त्यानंतर आहे अधिपती म्हणजे स्वामी. अधिपती म्हणजे आता तुम्ही तिचे अधिपती आहे, म्हणजे तुम्ही तिचे धनी आहे, मालक आहे, अधीश आहे, तुम्हीच तिचे राजा, तुम्हीच तिचे मंत्री, तुम्हीच तिचे सगळं आहे. याला काय म्हणतो आपण? अधिपती. त्यानंतर अधिष्ठान. अधिष्ठान अधिष्ठान म्हणजे जिथं तुम्ही राहता कुठं ते, म्हणजे ते निवास, ते वास्तव्य आणि जिथं तुमचा वास आहे त्याला म्हणतो आपण वास, अधिष्ठान. जसं तुमच्या हृदयात राहते ती, तिचा वास आहे तिथं, तिचा निवास आहे, तिचं वास्तव्य आहे तिथं. बरोबर आहे की नाही? हो, असं शिकायला लागते. मग काय? अधिक्षेप म्हणजे निंदा, दूषण, हेटाळणी. म्हणजे समजा ते आता सोडून गेली तर मग तुम्ही काय करसान? तिचा अधिक्षेप करसान, तिची निंदा करसान, तिची शिवाय देसान, दूषण आहे तिची हेटाळणी करसान, इग्नोर मारसान तिला. त्यानंतर अधीर. अधीर म्हणजे एकदम भेटायच्या पहिलीची कंडिशन आहे, म्हणजे ते जेव्हा तुम्हाला भेटली नव्हती तेव्हा तेव्हा तुम्ही कसे होते? उतावीळ. आता अधिक्षेप झाले ते गोष्ट अलग आहे, पण पहिले कसे होते? अधीर होते एकदम, म्हणजे उतावीळ, चंचल, अस्थिर, तिच्या मागे मागे, अनर्गल, स्वच्छंदी. वा 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 वा. अधू. अधू म्हणजे एखादं कोणी तुम्हाला जर आवडत नसन किंवा समजा काही असं काही ना काही त्यात डिफॉल्ट असन म्हणून तर आवडत नाही ना. म्हणजे व्यंग असलेला, म्हणजे थोडा कुरूप, पंगू, ऐबदार, अपंग मनुष्य, याला म्हणतात काहीतरी थोडासा व्यंग असणे. अधोगती. अधोगती म्हणजे माहीत आहे का? दुर्गती. आपण म्हणतो ना मानव बापूने उनकी दुर्गती कर दी थी, तर दुर्गती, पतन करणे, दुर्गती करणे, अवनती करणे, अधःपात करणे, अपकर्ष करणे, अधःपतन करणे, ऱ्हास करणे, उतरती कडा म्हणजे कचरा करणे, हेलावून घेणे, खाली ढकलणे, याला म्हणतो आपण अधोगती करणे. अध्यात्म. अध्यात्म म्हणजे आत्म्याबद्दलचे ज्ञान. अध्यात्म म्हणजे आत्म्याबद्दलचे ज्ञान. तुम्ही बघितलं असेल ना, अध्यात्म करा, स्पिरिच्युअलिटी वाढवा, हे आहे म्हणजे तुम्हाला काहीतरी अंतर्ज्ञान द्या की बा हे जग काही नाही आहे, सगळ्या फेक गोष्टी आहेत, पोरीचं आकर्षण आहे, हे ते, त्याला काय म्हणतो आपण? अध्यात्म. म्हणजेच वेदांत, त्यालाच ब्रह्मज्ञान, परमात्माविषयी ज्ञान, अद्वैत म्हणतो, अशा या गोष्टी आहेत. तुम्ही त्या अध्यात्माच्या आताशी नांदी लागू नका. खूप साऱ्या गोष्टी जीवनात करायच्या बाकी आहे. पहिले खप माहोल करा, एन्जॉय करा, चांगला जॉब गिबवर लागा, त्याच्यानंतर 40व्या वर्षी अध्यात्माचा मॅटर पाहा. आता जे तुमच्या कामाचं आहे का अध्यात्म नाही. आता अध्याय म्हणजे काय असते आपला? आपण गीतेचे अध्याय पाहिले असते ना, तसा खंड बा, एखादा पर्व, एखादा विभाग, एखादं प्रकरण. अध्रुव. ध्रुव म्हणजे कसं होतं? ध्रुव तारा त्याचं नाव ठेवलं होतं का बरं? कारण की ध्रुव ताराला पहिले हाकलत होते लोक, मग एका ठिकाणी तो स्थिर झाला. म्हणजे एखादी गोष्ट स्थिर आहे त्याला म्हणतो ध्रुव, आणि एखादी गोष्ट अस्थिर आहे, एका ठिकाणी थांबत नाही, त्याला काय म्हणतो पण अध्रुव. म्हणजे अल्पकालिक, थोड्या वेळासाठी, चंचल, लवकरच इकडे जाणार, क्षणात भुंगर होणारे, हे झाले अध्रुव. त्यानंतर होतं अनंग. अनंग म्हणजे पहा, अंगरहित, निराकार, मदन, कामदेव, शिव, शंकर, याला म्हणतात अनंग. अनंग म्हणजे शिव, शंकर, अंगरहित, निराकार, मदन आणि कामदेव. अनर्थ. अनर्थ तर सगळ्यांना माहीत आहे बा, तुनं अनर्थ करून टाकलं, हे आपण म्हणतो ना, तुनं अनर्थ केला बा, हा म्हणजे चुकीची गोष्ट झाली, आता यानं संकट येईन आपल्या अंगावर. म्हणजे अरिष्ट, संकट, अर्थहीनता, काही अर्थच नाही, निरर्थक ही गोष्ट केली, अर्थशून्य म्हणजे या गोष्टीचा काही अर्थच नाही आहे. त्यानंतर आहे अनशन. अनशन म्हणजे काय होते? जसं आपले अण्णा हजारे बसत होते, अण्णा हजारे अनशनला, म्हणजे उपवास, काहीच खात नव्हते, निराहार, आहार घेत नव्हते, अन्न त्याग करणे म्हणजे काय म्हणतात? अनशन. त्यानंतर आहे अनसूया. अनसूया म्हणजे मत्सराशिवाय, अनसूया म्हणजे मत्सराशिवाय अत्री पत्नी, त्यालाच काय म्हणतो आपण? अत्री पत्नी. त्यानंतर आहे अनाठाई. अनाठाई म्हणजे आरोग्य, तर्कविरहित. अनाठाई म्हणजेच काय होते? आरोग्य, तर्कविरहित, अनाठाई म्हणजे
अयोग्य होते ना, एखादी गोष्ट तुमच्या योग्य नाही आहे बा, तर्कविरहित आहे. अनाड, अनाडी, आपण अनाडचा शब्द बनते अनाडी, अडाणी, उनाड, द्वाड. आता सगळे अनपढ लोकांचे शब्द इथं लिहून टाका तुम्ही समोर. त्यानंतर आहे अनाथ, म्हणजे ज्याला आईवडील नाही आहे, कोणाचा सहारा नाही आहे, त्याला म्हणतो आपण अनाथ. म्हणजे पोरका आहे बा, आईवडिलांशिवाय नाही, दिन आहे, आता ज्याचे आईवडील नाही तो बिचारा दिन तर गरीब तर राहीनच की नाही. निराश्रित, त्याला आश्रय नाही आहे कोणाचा. निराधार, कोणाचा आधार नाही आहे, तो असहाय्य आहे. म्हणजे आईवडील असले तर सहाय्य करतात, आणि असहाय्य म्हणजे आईवडील नाही आहे म्हणजे तो असहाय्य आहे. त्याला तुम्ही मग नंतर खलनायक म्हणून टाकजा, कारण की आईवडील नसले तर काय बनणार आहे, खलनायकच बनणार आहे की नाही. हां. त्यानंतर अनिल, अनिल म्हणजे वायू, वारा, अष्टवस्तूंपैकी एक. अष्टवस्तू जे आहेत ना, पाणी, ढग, पाणी, जमीन, त्याच्यापैकी एक म्हणजे अनिल. अनावर, अनावर, अनावर म्हणजे कोणावर काही निर्बंधच नाही लावणे, म्हणजे त्याला मोकाट सोडून द्या, म्हणजे अनिर्बंध, मोकाट सोडणे. जनावर जसं अनावर. उच्छृंखल, उच्छृंखल, अनियंत्रित, ज्याच्यावर नियंत्रणच नाही आहे तो काय अनावर, अनियंत्रित. निरंकुश, ज्याच्यावर अंकुश नाही आहे, निरंकुश. बेछूट, कैसे कर, बेफाम, बेधान काही करतो. अनुकंपा, अनुकंप म्हणजे जे तुम्ही लोक पाहिले असेल अनुकंपात लागतात ना, अनुकंपात लागतात काही लोक, म्हणजे वडील वारले तर त्याच्या ठिकाणी पोरगा लागतात. आता अनुकंप म्हणजे काय, बाकीच्या डिपार्टमेंटला त्याच्यावर दया येते, करुणा वाटते, कृपा वाटते, मग काय बा लागून जातो त्याच्या बाबाच्या ठिकाणी, त्याला म्हणतो अनुकंप. अनुक्रम, अनुक्रम म्हणजे एका अनुक्रमातली आपण म्हणतो ना, अनुक्रम 1 2 3 4, म्हणजे परंपरा आहे बा तशीच चालत, ओढ आहे 1 2 3 4, पद्धत आहे तशी लिहायची, याला म्हणतो आपण अनुक्रम. त्यानंतर आहे अनुक्रमणिका. अनुक्रमणिका म्हणजे आता सगळ्यांना माहीत आहे, धड्याच्या स्टार्टिंगला असते ना पुस्तकाच्या अनुक्रमणिका, 1 नंबरला काय, 2 नंबरला काय, 3 नंबरला काय, म्हणजे क्रमवार यादी किंवा सूची. अनुकूल, अनुकूल म्हणजे तुम्ही स्वतःला राहण्यासाठी अनुकूल केलेलं, फायदेशीर, उपकारी, इष्ट, म्हणजे ज्याच्यासोबत तुम्हाला अनुकूल वाटते, आणि पथ्यकारक, आणि पथ्यकारक. आणि अनुकूल म्हणजेच काय होते, उपकारक आणि हितकारक, उपकारक आणि हितकारक. त्यानंतर अनुध्वनी, अनुध्वनी म्हणजेच अनुभूती. अनुध्वनीच म्हणजे काय होते, अनुभूती. प्रत्यय, अनुध्वनी म्हणजे अनुभूती, प्रत्यय, प्रचिती, प्रत्यंतर, प्रतीती, साक्षात्कार, आस्वाद, प्रत्यक्ष ज्ञान. म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण म्हटलं ना अनुभूती घे बा, तू स्वतः जाऊन पाहून घे, म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान घे, आस्वाद घे, साक्षात्कार कर, प्रतीती कर, प्रत्यंत कर, प्रचिती कर, प्रत्यय कर, अनुभूती कर. त्यानंतर आहे अनुमोदन. अनुमोदन, अनुमोदन म्हणजे एखाद्या गोष्टीला होकार देणे, म्हणजे जेव्हा समजा तुम्ही एखाद्या पोरीला बोलले होते, तिनं हो म्हटलं होतं, काही तुम्ही विचारलं असाल, तिनं म्हटलं हो, म्हणजे तिनं काय दिलं तुम्हाला, अनुमोदन दिलं. आता पहा, आता हो म्हटलं म्हणजे ते पसंत आहे, म्हणजे तुम्हाला मान्यता दिली प्रेम करायसाठी, कबूल आहे, कबूल आहे, कबुली दिली, संमती दिली तिनं भेटायची, सहमती होती तिची भेटायसाठी, दुजोरा होता म्हणजे होकार होता ना तिचा, म्हणजे समर्थन दिलं तिनं, ठीक आहे बा आपण बोलत जाऊ, भेटत जाऊ, जे काम तुम्ही करेल ते त्याला तिने पाठिंबा दिला. म्हणजे टाळी एका हाताने वाजली का नाही, दोन्ही हात लागले. पुष्टीकरण होतं, स्वीकृती होती तिची, स्वतः काही कर बा तू, आता मी तुझीच आहे, हे झाली स्वीकृती, याला म्हणतो आपण अनुमोदन करणे. त्यानंतर आहे अनुरक्त. अनुरक्त म्हणजे काय होतं, इच्छायुक्त. अनुरक्त म्हणजे काय होतं, इच्छायुक्त, म्हणजे तिनं जे अनुमोदन केलं ते तिचं स्वतःच्या इच्छेनं अनुरक्तने केलं होतं. जसं अनुरागी आहे बा, प्रेमबद्ध झाले होते, आता तुम्ही आसक्त झाले होते एकमेकांना भेटायसाठी, दोघांची इच्छा होती. आता आपण जे कोणी पार्टनर शोधतो लग्नासाठी म्हणा कशासाठी, ते कसं आपण अनुरूप शोधतो ना, पोरगी जिला आपल्याला अनुमोदन करायचं आहे, म्हणजे पसंती मान्यता मागायची आहे, ते कसं शोधतो आपण, एकमेकांच्या अनुरूप, म्हणजे सुसंगत आपल्यासारखे. जर आपण काळे भिल आहे तर गोरी फट पोरगी पाहतो का नाही, किंवा तुम्ही गोरे आहे तर काळे भिल पोरगी पाहता का नाही, सुसंगत पाहता, जुळणारे पाहता. म्हणजे तुम्ही आहे 6 फूट आणि पोरगी 3 फुटाची पाहता का नाही, जुळणारे पाहता, अनुरूप. शोभणारे पाहता की शोभूने दिसली पाहिजे बा, यथायोग्य, योग्य पाहता, आणि यथोचित पाहता तुमच्या, त्याला म्हणतो आपण अनुरूप असणे. अनुशासन हा एक अमिताभ बच्चनचा डायलॉग आहे, प्रतिष्ठा अनुशासनवाला. अनुशासन म्हणजे काय, डिसिप्लिन, म्हणजे आज्ञा पाळा, कायदा आहे बा, काहीतरी नियम आहे, त्याचे काहीतरी व्यवहार आहेत, त्याला म्हणतो आपण अनुशासन असणे. अनुशीलन, अनुशीलन म्हणजे काय होते की बा पाहिजेसे असणे एखादी गोष्ट. परिशीलन, हव्यास आणि आसक्ती, परिशीलन, हव्यास आणि आसक्ती. त्यानंतर आहे अनुषंग. अनुषंग,
अनुषंगान म्हणतो ना आपण, एखादा अनुषंगाने म्हणजे 5-6 लोक मिळून एका ठिकाणी आलेले आणि त्यांना पैसे जमा करून काहीतरी काम करतात, त्यांना म्हणतो आपण अनुषंग. म्हणजे संगती, सगळ्यांची भागीदारी, सगळे सोबत, त्याला म्हणतो अनुषंगन. म्हणजे आपण म्हणतो तुमच्या अनुषंगाने म्हणजे सगळे सोबत येऊन. त्यानंतर आहे अन्वय. अन्वय म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा संबंध असणे किंवा आधार असणे किंवा सहयोग असणे, अन्वय. म्हणजे नाही म्हणणं नाही, म्हणजे काय, संबंध किंवा आधार किंवा सहयोग. अन्वेषण. अन्वेषण म्हणजे आता समजा तुम्हाला कोणत्या पोरगी पाहायला जायचं लग्न, तर तुम्ही काय करता, तिचं अन्वेषण करता. म्हणजे कसं, तिच्याबद्दल चौकशी करता, संशोधन करता, कशी आहे बा, लफडे तर चालू नाही आहे, किंवा तिचा शोध घेता, याला काय म्हणतो पण तिचं अन्वेषण करणे. उपकार. आता बऱ्याच जणांचे एकमेकावर कोणावर उपकार असतात. उपकार म्हणजेच का, अपकार आहे, सॉरी रे बा, अपकार आहे, उकडून आला. अपकार म्हणजे कोणाला मारणं आणि कोणाला वाचवणं म्हणजे उपकार. चला, कोणाला तरी मारणं. आता मारणं तर काय होते, इजा होते, त्याचं नुकसान होते, त्याला दुःख होते किंवा त्याला दुष्कृष्ट होते, याला म्हणतो अपकार करणे कोणाचा. अपजय. अपजय म्हणजे न जिंकलेला, म्हणजे पराजय झाला किंवा त्याचा काय झाला असेल, पराभव झाला, बरोबर आहे. त्यानंतर अपमान. अपमान आता तुम्हाला तर माहीत असेल पाहिजे, जागोजागी अपमान होते रे बा. जर जॉब तुम्हाला नसला आणि पैसे तुम्ही कमवत नसले तर हर ठिकाणी तुमचा होते जागोजागी अपमान. पोरगी करते, गर्लफ्रेंड करते, घरचे करतात, सगळेच करतात, नातेवाईकही करतात. म्हणून लवकर जॉब पाहिजे आपल्याला, हे तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा. अपमान झाला नाही पाहिजे, त्यालाच म्हणतात अनादर. मानभंग म्हणजे मानची भंग करणे. अप्रतिष्ठा, तुमची प्रतिष्ठाच नाही राहत, अवमान होते तुमचा, मानहानी होते, अवहेलना होते तुमची, लोक मजा घेतात तुमची. तेजोभंग. लागू द्या बरं, MPSCत कोण घेते मजा. तेजोभंग, मानखंडना होते, उपहास होते तुमचा. उपमर्द, तुम्हाला मर्दनी म्हटलं तिथं अवज्ञा, अवज्ञा होते. पाणउतारा केला जाते तुमचा, म्हणजे पाणउतारा म्हणजे पानवून उठवलं जाते तुम्हाला, जेवत्या पानवून. आणि बेइज्जत केलं जाते, हा शब्द सगळ्यात महत्त्वाचा. काय केलं जाते, बेइज्जत. त्याच्यासाठी जॉब खूप जास्त महत्त्वाचा आहे, बोट ठेव. आणि पैसे कमवणं त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. त्यानंतर अपंग. अपंग म्हणजे काहीतरी लुळा पांगळा, कोणाचा हात गेला, पाय गेला, हँडिकॅप म्हणतो ना पण, त्यांना म्हणतात अपंग. म्हणजे व्यंग, लुळा, विकल म्हणजे पंगू, विकलांग, दिव्यांग किंवा पांगळा, हे सगळं अपंगाशी रिलेटेड शब्द आहे. अपत्य. अपत्य म्हणजे काय, एखादं मूल होणे. अपत्य आपण म्हणतो ना, माझी 2 अपत्य आहे. तुम्ही फॉर्म भरताना अपत्य टाकत असताल ना, आता तुम्ही तर फॉर्म भरताना अपत्य टाकत असताल, मी टाकत असतो बा अपत्य, किंवा किती मुलं आहेत, किती मुली आहेत, तर त्याला म्हणतात मूल, संतान किंवा संतती. अपभ्रंग. अपभ्रंग, अपभ्रंश, सॉरी अपभ्रंश. अपभ्रंश म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा विकार लागणे. आता विकार लागला तर काय होते, नाश होते, काही ना काही हानी पोचते, मूळ भाषेतील शब्दाची विकृती, त्याला म्हणतो अपभ्रंश. त्यानंतर अपरोक्ष. अपरोक्ष म्हणजे स्वतः अपरोक्ष देव तुमच्या समोर आले, म्हणजे साक्षात समक्ष प्रत्यक्ष देव उभे राहिले, त्याला म्हणतो आपण अपरोक्ष येणे. अपरोक्ष येणे. उपहार. अपहार, उचकावून राहिलं आहे का, उपहार, सॉरी अपहार. उपहार म्हणजे काहीतरी गोष्ट देणे, आणि अपहार म्हणजे त्या गोष्ट हिसकावून घेणे. आता तेच अपहार म्हणजे काय, उचलेगिरी करणे, म्हणजे जबरदस्ती उचलून नेणे. लाचलुपत म्हणजे घेणे होतात, आर्थिक पैसा घेणे. अफरातफरी करणे म्हणजे हिसकावून फिसकावून पडून जाणे, कोणाची फसवणूक करणे किंवा कोणाला गंडवणे, याला म्हणतो अपहार. उपहार म्हणजे देणे, अपहार म्हणजे जबरदस्ती घेणे. अपक्षय. अपक्षय म्हणजे एखाद्या गोष्टीचा ऱ्हास होणे. ऱ्हास म्हणजे अपक्षय. क्षय म्हणतो ना आपण, क्षय होणे म्हणजे अपक्षय होणे. एखाद्या गोष्टीचा ऱ्हास होणे किंवा उतारा होणे किंवा क्षय होणे, याला म्हणतात अपक्षय. त्यानंतर अप्रतिम. अप्रतिम. अप्रतिम म्हणजे याला काही तोडच नाही बा. अप्रतिम म्हणजे या गोष्टीला काही तोडच नाही. अप्रतिम, वा वा, खतरनाक, अजोड, अद्वितीय, अतुल्य, अनुपम, अतुलनीय. जसं आपण म्हणतो ना इनक्रेडिबल इंडिया, अतुलनीय म्हणजे कोणाची तुलनाच होऊ शकत नाही. उत्कृष्ट म्हणजे एकदम खतरनाक. अलौकिक, असामान्य म्हणजे सामान्यपेक्षाही वेगळा, त्याला काय म्हणतात असामान्य. त्यानंतर अफवा. एखाद्या गोष्टीची अफवा उडवणे. अफवा म्हणजे कंडी, एखाद्या गोष्टीची अफवा, कंडी उडवणे. वाती. अफवा, आता अफवाबद्दल काय सांगू बा, कोणा काही अफवा उडवून टाकली की हा मेला, तो मेला, तो. भूमिका, वदंती, वावडी,
खोटी बातमी, आवई, रुमर, इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात, रुमर करणे. किंवदंती, गावगप्पा, किंवदंती आणि गावगप्पा. अभद्र, अभद्र म्हणजे चांगल्या गोष्टी नाही आहेत बा, म्हणजे वाईट गोष्टी किंवा अरिष्ट. आपण म्हणत नाही का अभद्र बोलते रे बा तू, किती अभद्र आहे, म्हणजे तो नेहमी वाईट गोष्टी बोलते. अभिजात, अभिजात म्हणजे कुलीन. अभिजात म्हणजे काय होते, कुलीन, सभ्य. अभिजात म्हणजे कुलीन, सभ्य, थोर, प्रतिष्ठित. अभिजात म्हणजे कुलीन, सभ्य, थोर, प्रतिष्ठित. जातिवंत म्हणजे जातिवंत, चांगला, एकदम चांगला माणूस. अभिजात म्हणजे एखाद्या गोष्टीत चांगला माणूस. अभिजात चांगला माणूस एखादा. जातिवंत म्हणजे सुसंस्कृत, अस्सल, विशुद्ध म्हणजे जो अशुद्ध नाही आहे, म्हणजे चांगला आहे, शुद्ध आहे तो. अभिधान, अभिधान, अभिधान म्हणजे एखाद्या गोष्टीला नाव देणे किंवा हाक मारणे. अर्थबोध करणे म्हणजे अर्थबोध किंवा उल्लेख करणे किंवा नाव घेणे. अभिनय, अभिनय म्हणजे कोणाची तरी नक्कल करणे. आपण म्हणतो ना काय खतरनाक अभिनय केला, म्हणजे ॲक्टिंग करणे, काय मस्त अभिनेता आहे तो. तर हावभाव चांगले असणे. अंगविक्षेप, सोंग करणे, नक्कल करणे किंवा अनुकरण करणे, याला काय म्हणतो, अभिनय करणं. त्यानंतर आहे अभिनव. अभिनय वेगळा, अभिनव वेगळा. अभिनव म्हणजे एखादी नवीन सुरुवात करणे. अभिनव नवीन नवीन काम चालू करणे, म्हणजे नवीन, नूतन, अपूर्व म्हणजे पहिलेच चालू करणे, म्हणजे काम चालू व्हायचे पहिले म्हणजे नवीनच आहे ना, नवे किंवा आधुनिक. आधुनिक म्हणजे नवीन, त्याला म्हणतात आपण अभिनव. त्यानंतर अभिभव, अभिभव म्हणजे एखाद्याला हरवणे. हरवणे, पराजय करणे, हरवणे, पराजय करणे, त्याला म्हणतात पराभव, पराजय, अभिभव. अभिमत, अभिमत, अभिमत म्हणजे एखाद्या गोष्टीची संमती देणे. आता संमती दिली म्हणजे ती गोष्ट प्रिय आहे, तिनं संमती दिली म्हणजे तिला तुम्ही प्रिय आहे, संमत आहे आणि पसंती करता, म्हणजे काय झालं, अभिमत. तुमचं मत अभिसोबत देणं. अभिमान, आता अभिमान तर सगळ्यांना माहीत आहे, जसं तुम्हाला जॉबवर लागल्यावर अभिमान राहीन की नाही, स्वतःचा अभिमान, गर्व राहीन, ताठ राहायचं तुम्ही, तोरा राहीन तुमचा, मान राहीन, खपाल लग्न होतील, लोक इज्जत देतील, बेइज्जत नाही करतील, पाणउतारा नाही करतील, बरोबर आहे, म्हणजे अभिमान. अभियोग, अभियोग म्हणजे एखादा गोष्ट, आता अभ्यास कधी करसान तुम्ही, जेव्हा तुम्ही खूप मेहनतीनं चिकाटीनं अभ्यास करसान तेव्हा. तर अभियोग म्हणजे बघा खटला, एखादा खटला चालणे कोर्टात, फिर्याद करतो, त्याच्यानंतर एखाद्यावर आरोप टाकणे, मग आड, मग त्याचा दोष, मग मनन, मग अभ्यासी, मग अभ्यास, मग चिकाटी, यालाच काय म्हणतो आपण, अभियोग. यालाच काय म्हणतो आपण, अभियोग. त्यानंतर अभिरुची, अभिरुची चव. अभिरुची म्हणजे चव असणे, गोडी असणे, आवड असणे, विशेष रुची असणे, याला म्हणतो आपण अभिरुची. अभिलाषा, अभिलाषा माहीत आहे ना, माझी अभिलाषा काय बा, अभिलाषा त्या पोरीला पटवणं, काही ना काही अशी. अभिलाषा म्हणजे इच्छा असणे, काय हेतू आहे त्याचा, लोभ काय आहे त्याचा, तोच त्याचा हाव आहे, याला म्हणतात अभिलाषा. त्यानंतर अभिवादन. अभिवादन म्हणजे काय, नमन करणं, किंवा आपण हात जोडणं, अभिवादन करा, प्रधानमंत्र्याला त्यांना अभिवादन केलं बा, CMला अभिवादन केलं, म्हणजे नमस्कार करणं, प्रणिपात करणं, नमन करणं किंवा वंदन करणं, याला म्हणतात अभिवादन. त्यानंतर अभिवृद्धी. त्यानंतर काय, अभिवृद्धी म्हणजे वर जाणे. अभिवृद्धी म्हणजेच काय होते, वर जाणे. आता वर जाण्याशी रिलेटेड खूप सारे शब्द आहेत. वाढ होणे, उत्कर्ष होणे, भरभराटी येणे, प्रगती करणे. प्रगती म्हणजे काय, वर जाणे. उन्नती म्हणजे काय, वर जाणे. वर जाणे म्हणजे ते उठाले रे बाबा नाही रे बाबा, साधं वर जाणे म्हणजे काही ना काही चांगलं काम करणं, वर येणं किंवा उदयवणं. अभिशाप, अभिशाप म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्याला काहीतरी श्राप दिलेला आहे बा, शाप आहे, ठपका आहे त्याच्यावर, तो पडून गेलता तो असं तसं पोरगी घेऊन, त्याला म्हणतात अभिशाप. म्हणजे त्याच्यावर हा आरोप आहे, त्याच्यावर हा आळ आहे, त्याच्यावर हा ठपका आहे, कलंक आहे, त्याला श्राप आहे हा, त्याची निंदा करतात लोक, आणि त्याच्यावर बट्टा लागलेला आहे, बट्टे लागलेले आहेत त्याच्यावर. म्हणजे अभ्यास. अभ्यास म्हणजे सराव करणं किंवा परिपाठ करणं किंवा व्यासंग करणं. जे तुम्ही आता करू राहिले ते चांगल्यानं करा फक्त. अभ्युदय, अभ्युदय म्हणजे काय होते, उत्कर्ष. अभ्युदय म्हणजे काय होते, उत्कर्ष, भरभराट, उत्थान, माहोल करणं. अभ्युदय म्हणजे काय होते, माहोल करणं सरसं. अमंगल, आता अमंगल तर सगळ्यांना माहीतच आहे, बोगस गोष्टी करणं, अशुभ. अमंगल आहे बा, अनिष्ट आहे किंवा खराब आहे. अमानुष, अमानुष म्हणजे काय होतं,
जसं आहे ना, दिल ऐसा किसीने मेरा तोडा, अमानुष बना के छोडा. आता अमानुष म्हणजे काय? स्वर्गीय म्हणजे जो काही कामी नाही राहिला, मानवी, कर्तृत्वाबाहेरचे, दैवी, हिंसक बनवून टाकलं बा. अद्भुत, अमावनीय असं बनवून टाकलं. याला म्हणतात दिल ऐसा किसीने मेरा तोडा, अमानुष बना के छोडा. याच्यानंतर आहे अभाळ. अभाळ म्हणजे शुद्ध, स्वच्छ आणि शुभ्र. शुद्ध, स्वच्छ आणि शुद्र. हा आतापर्यंतचा आपला होता पहिला पार्ट समानार्थी शब्दांचा. लगेचच आपण दुसरा पार्ट पाहू. आपण खूप जास्त समानार्थी शब्द घेत आहे याच्यात, तर एका पार्टमध्ये एवढे मोठे शब्द कंप्लीट करणे पॉसिबल नहीं है. तर आपण हळू लेंगे, थोड़ा धीरे धीरे लेंगे, तो ठीक है, चलता इतना. पाहू, मग भेटू आता पुढच्या पार्टमध्ये. धन्यवाद. पार्ट 2 आहे बरं याचा, लगेच पाहून घ्या तो पण.